राहुल गांधी यांच्या हिंदू धर्मीयांविषयीच्या वक्तव्याविषयी त्यांची खासदारकी रद्द करा. हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे मागणी. जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं निवेदन. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण असं संबोधल्यानं हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यात. यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तरी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व तत्काळ रद्द करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, या मागणीचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आलं. राष्ट्रपतींच्या नावे असलेलं हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी स्वीकारलं. निवेदनात म्हटलंय की राहुल गांधी यांनी हिंदू समाजाची सार्वजनिक आणि बिनशर्त क्षमायाचना करावी. राहुल गांधी यांनी किंवा त्यांच्या काँग्रेस पक्षानं पहिल्यांदा असं वक्तव्य केलंय असं नाही, तर यापूर्वी काँग्रेसनं भगवाद दहशतवाद किंवा हिंदू दहशतवाद संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केलाय. 1990च्या दशकात काश्मीरी हिंदूंना काश्मीरमधून कुणी विस्थापित केलं, कोणत्या समाजानं हे विस्थापन केलं, हे राहुल गांधी सांगतील का? सर तनसे जुदाचा फतवा काढून देशभर अनेक हिंदूंचे गळे कापणारे कोण होते, हे राहुल गांधी सांगतील का? संपूर्ण विश्व जिहादी आतंकवादानं त्रस्त आहे. लाखो लोक मारले गेलेत, पण या दहशतवादाचा रंग कोणता, हे राहुल गांधींनी कधी सांगितलेलं नाही. सर्वात प्राचीन असलेला हिंदू धर्म हा सहिष्णू असल्यामुळं त्यानं अन्य पंथीयांप्रमाणे कधी साम्राज्य विस्तारासाठी अथवा धर्म परिवर्तनासाठी इतरांवर आक्रमण केलं नाही. या समाजाला हिंसक, खोटारडा, द्वेष्टा किंवा दहशतवादी म्हणून लेबल लावणं ही त्याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न आहे. लोकसभेत लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेताना सर्वांशी समभावानं वागण्याची जी शपथ घेतली जाते, त्या शपथेचा राहुल गांधी यांनी उघडपणे भंग केलाय. त्यामुळे राहुल गांधी यांचं लोकसभेचं सदस्यत्व तत्काळ रद्द करण्यात यावं आणि समाजात भेद, द्वेष निर्माण करणाऱ्या अशा लोकांना निवडणूक लढवण्यासाठी कायमस्वरूपी बंदी घातली पाहिजे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी हिंदू जनजागरण समिती, शिवशाही फाउंडेशन, हिंदू महासभा, हिंदू एकता आंदोलन, ठाकरे गट, शिवसेना आदी हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.